चला मंडळी, आज आपण एक गोड रेसिपी बघणार आहे आणि ही बनवायला अतिशय सोपी आहे. ही फक्त 3 साहित्यापासून बनलेली आहे. बघा काय मस्त अशी दिसते आणि एकदम सॉफ्ट अशी तयार होते. तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची रेसिपी कधी बनवली नसेल तर नक्की हा संपूर्ण व्हिडिओ बघा. ही रेसिपी तुम्ही देवाच्या प्रसादासाठी कधीही बनवू शकता. केव्हा पण गोड खायची इच्छा होते तेव्हा बनवू शकता. अप्रतिम अशी रेसिपी आहे आणि पटकन तयार होते कमी साहित्यामध्ये. चला तर मंडळी, नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. चला तर मंडळी, तुम्ही रेसिपी तर बघितलीच आहे, तर या रेसिपीचं नाव आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तुम्ही मला सांगा एक कमेंट करून की ही रेसिपी कुठे मिळते ती. चला तर मग मंडळी, आपण रेसिपी करायला सुरुवात करूया. चला आता रेसिपीसाठी इथं सर्व साहित्य काढून घेऊया. तुम्हाला माहितीच आहे याच्यासाठी फक्त आपल्याला 3 पदार्थ लागणार आहेत की त्याच्यापासून आपण ही रेसिपी करणार आहे. याच्यामध्ये जास्त पदार्थ काही लागणार नाहीयेत. चला तर सुरुवातीचा पहिला पदार्थ आहे तो आहे बेसन. आता मी इथं कोणत्याही याचं तुम्ही बेसन ब्रँडचं घेऊ शकता. इथं मी बेसन घेतलेलं आहे आणि आता हे बेसन इथे आपण 1 कप भरून घेतलेलं आहे आणि ते आता चाळणीने चाळून घेऊया. मंडळी, इथे 1 कप बेसन मध्ये भरपूर सारी मिठाई आपली बनवून तयार होते आणि खायला अप्रतिम अशी लागते. चला तर आता आपण हे बेसन आहे ते अशा पद्धतीने चाळून घेतलेले, त्याच्यातील जो काही गाळ असेल तो आपण बाहेर हे करून टाकूया. आणि आता हे बेसन आहे ते एक कढई ठेवलेली आहे गॅसवरती आणि गॅस चालू करून घेऊया. गॅस शक्यतो स्लो वरती ठेवायचा आहे आणि बेसन बिना काही न टाकता आपण असंच बेसन कोरडं आहे ते आपण भाजून घेणार आहे. थोडा वेळ लागतो भाजायला, पण जेवढं चांगलं बेसन भाजाल तेवढी छान आपली रेसिपी आहे ती तयार होते. जसं आपण लाडूचं पीठ जे भाजलं जातं त्या पद्धतीनेच भाजून घ्यायचं आहे. फक्त ही रेसिपी आहे ती लाडू सारखी नाहीये, थोडी वेगळी आहे. चला तर मग आता हे बेसन आहे ते स्लो गॅसवरती मी भाजून घेते. कमीत कमी 10 मिनिटं लागलेली आहेत मला हे एवढं बेसन भाजण्यासाठी. आणि इथे बाजूला मी आहे ना ते तूप एका भांड्यामध्ये गरम करून घेते, वितळवून घेते, म्हणजे तुम्हाला मला माप सांगायला एकदम परफेक्टली जमेल. बघा आता हे तूप आहे ना गरम करून घेतलेलं आहे, बाजूला तसंच गरम ठेवलेलं आहे आणि आपण बेसन आहे ते सतत हलवून घेऊया. चांगलं बेसन भाजत आलं की त्याचा ब्राऊन कलर यायला सुरुवात होते आणि बेसन खाली चिपकत नाहीये. बघा तर आता बेसन भाजत आलेले, त्याचा कलरही बदललेला आहे. आणखीन थोडा वेळ आपण असंच बेसन आहे ते भाजून घेणार आहे. बेसन जेवढं चांगलं भाजाल तेवढी छान ही रेसिपी बनवून तयार होते, जास्त दिवस टिकली जाते. बघा आता बेसनचा कलर पूर्णपणे बदललेला आहे. आता मी आणखीन 2 ते 3 मिनिटं हे परतून घेणार आहे, त्यानंतर गॅस आहे तो बंद करून घेते. बघा आता मी गॅस बंद केलेला आहे. आता पुन्हा काय करायचे, त्याच भांड्यामध्ये पुन्हा त्याच चाळणीने मी हे बेसन आहे ते पुन्हा चाळून घेणार आहे. तर ही ट्रिक लक्षात ठेवा की ज्यावेळेस भाजून आपण पीठ घेणार आहे तेव्हा पण पुन्हा चाळून घ्यायचं आहे. बघा आता मी पुन्हा तसंच चाळणीने चाळून घेते. ज्या वेळेस आपल्याला मगाशी काही त्याच्यामध्ये शिल्लक राहिलं नव्हतं, तुम्ही आता बघू शकता त्याच्यामध्ये थोड्याशा गुठळ्या तयार झालेल्या आहेत. आता हे तूप आहे ते मी अर्धा कप घेते सुरुवातीला आणि अर्धा कप तूप याच्यामध्ये घालून घ्यायचे. म्हणजे 1 वाटी बेसन घेतलं तर त्याच्यासाठी अर्धी वाटी सुरुवातीला तूप घालून घ्यायचे आणि हे तूप आहे ते वितळवलेलं घ्यायचे, गरम तूप घ्यायचं आहे. बघा हे तूप अजूनही गरम आहे, तर मी गरम पिठामध्येच गरम घालून घेतलेले आणि मिक्स करून घेतलेलं आहे. पीठही आपलं आत्ताच परतून घेतले, तेही गरम आहे, तूपही गरमच आहे. आता हे मी मिक्स करून घेते म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे होणार नाहीत. बघा आता हे गरम आहे ते आपण हे बाजूला ठेवून देऊया. असंच मिक्स केलेलं त्याच्यावरती हवं असेल थोडं झाकण ठेवा, तोपर्यंत आपण साखर आणि याचं मिश्रण करून घेऊया. बघा आता एवढं तूप शिल्लक राहिलेलं आहे. आता हे तूप आहे ते नंतर कसं वापरायचं ते तुम्हाला मी पुढं सांगेन आणि आपल्याला किती तूप लागणार आहे तेही तुम्हाला त्याचं माप सांगितलं जाईल. आता इथं 1 वाटीला थोडीशी कमी मी साखर घेतली. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर 1 वाटी भरून साखर घ्या. त्यानंतर अर्धी वाटी त्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि छानपैकी 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे. इथं बघू शकता आपला पाक तयार होत आलेला आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. हाताने बघितलं तर त्याला अशी तार आली पाहिजे, पण हे गरम आहे, गरम असताना थोडंसं व्यवस्थित हे करा. अशा पद्धतीची तार आली की समजायचं की आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. इथं बघू शकता चमच्यावरती हात ओढल्यानंतर ते दोन्ही साइड आहेत ना त्याच्या एकमेकाला जुळत नाहीत, म्हणजे आपला पाक परफेक्ट तयार झालेला आहे. गॅस मी बंद ठेवलेला आहे आणि त्या गरम पाकामध्येच आता जे मिश्रण पीठ मिक्स करून घेतलं होतं तुपामध्ये ते घालून घ्यायचं आहे आणि पहिलं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर आपण गॅस चालू करणार आहे. बघा आता हे मिश्रण मी हलवून घेतलं, त्यानंतर गॅस चालू करून घेतलेला आणि शक्यतो गॅस आहे तो स्लो वरती ठेवायचा आहे. ह्या ट्रिक्स आहेत ना छोट्या छोट्या, त्या लक्षात घेतल्या की आपली रेसिपी आहे ती अजिबात बिघडत नाहीये.
आता इथं बघा आपण बेसन, तूप आणि साखर वापरलेली आहे, याच्यापासून ही रेसिपी तयार झालेली अप्रतिम अशी रेसिपी आहे. आता मी जे तूप राहिलं होतं ना, त्या अर्धा कपाची वाटी आहे म्हणजे माप आहे, त्याच्यामध्ये अर्धा घेतलेला आहे म्हणजे पावभाग. म्हणजे आपल्याला एकूण 3 पाव तूप याच्यामध्ये लागलेला आहे. म्हणजे 1 कपामधलं 3 पाव याच्यामध्ये तूप लागलेलं आहे. बघा आता हे तूप आहे ना, ते थोडं थोडं मिक्स करत स्लो गॅसवरती सतत हलवून घ्यायचंय. कमीत कमी 3-4 मिनिटांमध्ये आपलं हे मिश्रण आहे ते तयार होतं. मी 3 वेळा तूप हे घालून घेतलेले, संपूर्ण तूप घालून घेतलेले याच्यामध्ये. अशा पद्धतीनं सतत हलवायचं, नाही तर खाली जे पीठ असतं ते लागलं जातं. तर असं हलवून घेतल्यानंतर बघा अशा प्रकारे तुम्हाला दिसेल. त्यानंतर जे राहिलेलं थोडंसं तूप होतं तेही मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. या रेसिपीला तूप आहे ते जास्त लागतं, त्यामुळेच आपली ही रेसिपी आहे ती खूप छान अप्रतिम अशी बनते. तुम्ही खरंच एकदा बनवून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा अशा पद्धतीचं मिश्रण झालेले. आणखीन थोडंसं मी सुकवून घेते आणि थंड झाल्यानंतर ते थोडंसं ड्राय व्हायला सुरुवात होते. मी अजून 1 ते 2 मिनिटं हे सुकवून घेणार आहे, त्यानंतर गॅस बंद करून घेणार आहे. इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचं झालं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस चमचा तुम्ही असं खाली टाकाल तर अशा पद्धतीच्या घड्या पडल्या पाहिजेत, म्हणजे आपलं मिश्रण आहे ते परफेक्ट झालेलं आहे. चला तर आता एका ताटाला तूप लावून घेऊया आणि हे गरम गरम मिश्रण आहे ते याच्यावरती घालून घेऊया. सुरुवातीलाच तुम्ही जर तूप लावून ठेवलं तरीही चालू शकतं, म्हणजे आपलं मिश्रण तयार झालं की पटकन ताटामध्ये आपण ओतून घेऊ शकतो. बघा आता अशा पद्धतीचं मिश्रण आहे ते याच्यावरती ताटावरती पसरवून घ्यायचं. लगेच ते थोडं सुकलं जातं आणि गरम गरम असताना हाताला चटका लागतो. आणि यावरून तूप वगैरे काही घालायचं नाहीये, आपण याच्यामध्ये भरपूर प्रमाणात तुपाचा वापर केलेला आहे. चला तर आता आपण हे सगळं मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि आपोआप ते पसरलेलं आहे. आपल्याला अजिबात पसरवायची वगैरे काही गरज लागत नाही. बघा तुम्ही जर हे मिश्रण जास्त घट्ट केलं ना तर ती जी रेसिपी आहे ती कडक बनली जाईल. त्यामुळे थोडंसं सॉफ्टच ठेवायचंय, म्हणजे जी आपल्याला रेसिपी पाहिजे ती परफेक्ट तयार होईल. आता ही रेसिपी आहे ना ती एक तर कमी साहित्यामध्ये तयार होते. तुम्हाला हवं असेल तर कमी गोड पण तुम्ही बनवू शकता आणि अतिशय चवीला चविष्ट अशी बनते. चला तर आता याला झाकण ठेवूया आणि 2 ते 3 तास असंच आपण ठेवणार आहे. तर काय आता 2 तास झालेले आहेत मंडळी. आता आपण बघूया आपली रेसिपी कशी तयार झालेली आहे ते. थंड झालेली आहे. चला तर आता आपण त्याचे कट करून घेऊया. बघा आता इथं हलक्या हाताने असे लांबट आकारामध्ये मी कट करून घेते. अजूनही खालून जी रेसिपी आहे ना ती गरम आहे, वरून सुकलेली आहे. तर अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचे आहेत. एकदम पूर्ण सुकल्यानंतर ती कट करताना थोडीशी त्याला तडा जाऊ शकतात. बघा एकदम इझिली जसं आपण काही कट करतो ना अशा पद्धतीने कट करता येते आपल्याला. एकदम सॉफ्ट अशी रेसिपी आहे. तुमच्या कोणत्याही सण असेल, देवाला प्रसाद करायचा असेल, कोणाला मिठाई द्यायची असेल, बर्थडे असेल, तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीची रेसिपी बनवू शकता. तर बघा याचं नाव आहे ते मी व्हिडिओच्या शेवटी नक्कीच सांगेन. फक्त कुठे ही रेसिपी मिळते ते तुम्ही नक्की कमेंट करून मला सांगा. बघा एकदम सॉफ्ट अजूनही आहे. तर आपण याला आणखीन 1-2 तास आपण ठेवून देऊया आणि त्यानंतर आपण चेक करूया की ही रेसिपी कशी तयार झालेली. बघा आता मंडळी याला ना थंड करून घेतलेले आणि आता पुन्हा त्या जे काप करून घेतले ते त्यावरनं आपण सुरी एकदा फिरवून घेऊया, म्हणजे ते खालून मोकळे होतील. आणि हे आता अशा पद्धतीने आपण काढून घेऊया. चला तर काय अप्रतिम अशी रेसिपी झालेली आहे. तुम्ही जेव्हा खाऊन बघाल ना त्यावेळेस तुम्हाला त्याची खरी टेस्ट समजेल. अप्रतिम अशी लागते. आपण नेहमीच लाडू बेसनच्या म्हणजे काही वेगळ्या रेसिपी करत असतो, तर त्यातील तुम्हाला नवीन पाहिजे असेल तर अशा पद्धतीची ही रेसिपी तुम्ही बनवू शकता. चला आता मी तुम्हाला दाखवते की किती सॉफ्ट अशी झालेली आहे. बघा काय मस्त अशी आपली रेसिपी तयार झालेली, अप्रतिमच. चला तर मंडळी हे जे बाकीचे पण वड्या आहेत ते अशाच पद्धतीने मी कट करून घेते आणि मग त्यानंतर आपण सर्व करून घेऊया. अप्रतिम. याच्यावरती सजावटीसाठी तुम्हाला हवं असेल तर गुलाबाच्या पाकळ्या किंवा म्हणजे सुकलेल्या गुलाबाच्या पाकळ्या तुम्ही ठेवू शकता किंवा मग ड्रायफ्रुट्स ठेवू शकता, पिस्त्याचे काप ठेवू शकता. चला तर आता चांगले कट करून झालेले आहेत. आता आपण ते डेकोरेट करून घेऊया. एका प्लेटमध्ये मी अशाच पद्धतीने काढून घेते. तर बघू शकता आणि भरपूर सारी मिठाई तयार होते. तुम्ही बघू शकता 1 कप फक्त बेसन घेतलं होतं, त्यामध्ये भरपूर सारी मिठाई आपली तयार झालेली आहे. तुम्ही जर बॉक्स भरला तर नक्कीच 1 बॉक्स पूर्णपणे भरला जाईल. बघा आणि आणखीनही आपली मिठाई त्याच्यामधली शिल्लक राहिलेली आहे.
चला तर मंडळी, काय अप्रतिम अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. खायला म्हणाल तर अतिशय चविष्ट अशी लागते आणि अतिशय सॉफ्ट अशी लागते. त्यामुळे जेवढी खाईल ना तेवढी आपल्याला असं वाटतं अजून खावं अजून खावं. ही फक्त थोडीशी गोड असती तर ती तुम्हाला आवडत नसेल तर थोडीशी कमी गोड बनवा, म्हणजे टेस्टी खूप छान लागते. चला तर बघा, काय सॉफ्ट अशी आपली रेसिपी तयार झालेली आहे. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. मंडळी, आता रेसिपी तर आपली तयार झालेली तुम्ही बघितलेलीच आहे. तर ही रेसिपी कुठे तयार होते, कुठे मिळते, तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की तुम्ही एकदा घरी बनवून बघा. अप्रतिम अशी रेसिपी तयार होते. अशाच आपल्या काही गावरान, सोप्या आणि इझी अशा रेसिपी पाहण्यासाठी संगीता's होमी किचनला नक्कीच यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा.